फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलवरती भरपूर सारं स्वागत आहे तुमचं. तर हा माझा व्हिडिओ जो आहे तो एक माझी रिॲक्शन आहे, ती म्हणजे क्रेझी फूडी रंजितावरती. बऱ्याच लोकांनी तिच्यावरती निगेटिव्ह रिॲक्शन बनवलेले आहेत, परंतु मी जेव्हा त्यांना फॉलो करते किंवा त्यांचे व्हिडिओ बघते तर आय नेवर फाइंड की बाबा असं काही त्यांच्यावर वाईट रिॲक्शन देण्यासारखी. कारण की ज्या पद्धतीने क्रेझी फूडी रंजिताचा प्रवास तिने जोश टॉकवर मांडला होता, की बाबा तिचं लग्न कशा पद्धतीने झालं, तिची अनमॅरिड लाईफ असताना तिने किती स्ट्रगल सहन केला, परत ती मॅरिड झाल्यानंतर अक्षरशः पैशांचा प्रॉब्लेम असताना सुद्धा काय बाबा करू शकतो आपण. मग तिने ब्लॉगिंगचा विचार केला आणि त्या एकट्या मुलीने म्हणजे लेडीने मिस्टरांपेक्षाही जास्त काय म्हणतात त्याला कामगिरी चांगली केलेली आहे. तिच्या नवऱ्याची 100% तिला साथ आहे, कारण की कॅमेरामॅन म्हणून तिचा नवराच होता. त्याने तिचे कॅमेरा प्रत्येक ठिकाणी पकडलेले आहेत आणि तिला सपोर्ट केला आहे. म्हणजे तुम्हाला जर व्लॉगर बनायचं असेल तर यू हजबंड शुड बी अ एक म्हणतात ना, नवऱ्याने सुद्धा तेवढा प्रतिसाद देणं, मदत करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर तुला करायचं आहे ना, तुझी इच्छा आहे ना, तर डू इट. सो पॉझिटिव्हली घेतलं आणि ती या आता ज्या मुकामवर आहे ती केवळ तिच्या नवऱ्यामुळे. आता तुम्ही म्हणाल तो रोहनने आत्ता ब्लॉगिंग स्टार्ट केली, परंतु त्या रंजिताला पुढे आणणारा हा केवळ तिचा नवरा होता, रोहन. कारण की जर त्याने तिचे ब्लॉग सुरुवातीला म्हणजे काहीच नसताना जर तिला एवढं प्रोत्साहन नसतं केलं, तिच्या प्रत्येक गोष्टींना हो नसतं म्हटलं, तर ती कदाचित आता जिथं आहे तिथं नसती ती. सो आय फील आपण काय करतो की बाबा ज्या वेळेला व्यक्ती एखाद्या शिखरावर पोचतो तेव्हा इझिली त्याला टार्गेट करतो, पण त्याच्या मागे त्यांचा स्ट्रगल असतो. आता ती बऱ्याच ठिकाणी फिरते, ती खूप सारे फूड व्लॉग करते, ती प्रमोशन्स करते. येस, शी डझर्व इट. कारण की तिने असा स्ट्रगलसुद्धा बघितलेला आहे. शी कम फ्रॉम द एकदम म्हणतात ना, छोट्या इथून इथपर्यंत पोहोचलेली. असं काही नाही किंवा कोणीतरी ब्लॉगिंगच्या क्षेत्रातलं होतं आणि रेडीमेड प्रमोशन झालं आणि म्हणून ती पुढे आली. नाही, हे सगळं आता कसं आहे, तर तुम्ही तुमचे आधीचे दिवस खूप हलाखीचे जगले असाल, तर तुम्हाला जर चांगले दिवस आले तर ते सुद्धा बघण्याचा आणि लोकांनी पण त्याला अप्रिशिएट करण्याचं गरजेचं आहे. कारण की बऱ्याच वेळा काय होतं की बाबा जे थोडे लो कॅटेगरीतले लोक असतात किंवा स्ट्रगलिंग लाईफ असते, लोक त्याला प्रोत्साहित करतात आणि जेव्हा खूप छान लाईफ व्हायला लागते डे बाय डे, तेव्हा लोकांना वाटतं की नाही बाबा आता त्यांना फार गर्व आला आहे असं तसं. सो एकाच लेडीजने काहीतरी मी असं बघितलं, एक रिॲक्शन व्हिडिओ तयार केला होता. त्याच्यामध्ये तिने सांगितलं की रंजिताने प्राणी वगैरे आणले आणि प्राण्यांवरती ती फक्त ॲज अ म्हणजे ब्लॉगसाठी ती प्राण्यांचा यूज करते वगैरे असं त्याच्यावर. आता तुम्ही 100 गोष्टी आहेत किंवा त्याच्यातून तुम्ही 2 गोष्टी जर निगेटिव्ह बघितल्या तर तुम्ही 98 गोष्टींना तर निग्लेक्ट नाही करू शकत ना. द वे शी डू द थिंग्स, तिचे 2-4 चॅनल चालवणं, मुलीचा, नवऱ्याचा, सगळ्यांचा, आणि उत्तम प्रकारे त्यांना सगळं हे करणं, बाई करते हे खूप वाखाणण्याजोगं आहे. एक मराठी मुलगी आहे ती आणि ती एवढ्या पुढे गेलेली आहे की अजून जात आहे. सो इट्स कमेंटेबल. सो आय डोंट फील की बाबा तिच्याकडे बघून लिटरली ज्या गृहिणी आहेत तिने एक आदर्श ठेवण्यासारखं आहे किंवा घरी बसून सुद्धा आपण काहीतरी करू शकतो, फक्त आपल्याला आपल्या नवऱ्याचा सुद्धा पाठिंबा हवा. आय फील सो आय रिअली लाईक. मी बघते तिचे कधी कधी व्लॉग्स आणि मला ती आवडते. म्हणजे तिची कामगिरी खरंच वाखाणण्याकडे आहे. खूप सारे एज्युकेशन घेऊन, खूप साऱ्या डिग्र्या घेऊन सुद्धा लोक एवढं अचिव्हमेंट करू शकत नाही तेवढं तिने या छोट्याशा, म्हणजे तिचं काही डिग्री क्वालिफिकेशन एवढं नसताना सुद्धा तिने केलेलं आहे. सो इट्स रिअली कमेंडेबल. आणि नवऱ्याने खूप सुंदर तिला प्रतिसाद केला आहे, सासूबाईंनी, जाऊबाईंनी, सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आहे. तुमचं फॅमिली तुमच्यासोबत असेल, तुम्ही अजून जोशाने कामं करतात. सो आय लाईक रंजिता, हर व्लॉग्स. अँड हो, आता तिला प्रमोशन्स मिळतात, शी डू द प्रमोशन, पैशासाठीच सगळेजण करत आहेत. त्याच्यात तिने काही गोष्टी केल्या त्यात आय डोंट थिंक सो काही वाईट आहे असं म्हणून. कारण की प्रत्येकजण अल्टिमेटली पैसा कमवण्यासाठीच गोष्टी करत असतो. सो आपण ॲज अन ऑडियन्स बघतो तर पॉझिटिव्ह गोष्टी बघणं गरजेचं आहे, ना की निगेटिव्ह. सो 100तून 2 गोष्टी निगेटिव्ह पकडून त्यांनाच मांडणं आणि 98 पॉझिटिव्ह गोष्टींना आपण दुर्लक्षित करणं, हे आय डोंट थिंक सो राईट आहे. सो आय फील आय अप्रिशिएट हर अँड हॅट्स ऑफ टू रंजिता, द वे शी डू द थिंग्स.
रिॲक्शन बनवताना ज्यांचं निगेटिव्ह वाटतं आय फील इट शुड बी निगेटिव्ह कमेंट, बट आय फील वेन इट इज पॉझिटिव्ह आय कांट गिव अ निगेटिव्ह कमेंट ना. सो आय फील रंजिता ऑल द बेस्ट अँड आय लाईक यू अँड आय फील की काश आय कॅन मतलब तुझ्यासारख्या क्वालिटीज लिटरली आय कॅन मतलब मी आत्मसात करू शकू असं मला जनरली वाटतं. शी इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी, मल्टी टॅलेंटेड अँड आय लाईक हर. सो मला एवढंच एक रिॲक्शन द्यावं. सो फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं रंजिताबद्दल डेफिनेटली सांगा. चॅनल बघत असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड्स.